महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष पोलादपुरात श्री काळभैरवनाथ देवाचा 71वा जत्रोत्सव उत्साहात संपन्न। भक्तांची मांदियाळी, छावा चित्रपट विशेष क्षण व नरसिंह अवतार ठरले भक्तांचे आकर्षण। कोकणातील पोलादपूरच्या आराध्य दैवत श्रद्धास्थान असलेल्या येथील काळभैरव देवस्थानचा 71वा जत्रोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। जत्रोत्सवात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। श्री रामवरदायिनी काटेतळी ग्रामस्थ वतीने प्रसिद्ध चित्रपट छावा यातील विशेष क्षण आणि नरसिंह अवतार तर शिवभैरव सडवलीकडून शाही महाआरती करण्यात आली। या उत्सवासाठी केवळ स्थानिकच नव्हे तर मुंबई, पुणे, सातारा आणि रत्नागिरीसह परराज्यातील भाविकांनी ही मोठी गर्दी केली होती। श्री काळभैरवनाथ देवस्थान हे अनेक भाविकांचे जागृत देवस्थान मानले जाते। यंदा या जत्रोत्सवाचे 71वे वर्ष असून या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले। या उत्सवात काटेतळी, सडवली, चरई, वाकण, मोरगिरी, गावठाण, फौजदारवाडी, चांबारगणी येथील ग्रामस्थांचे विशेष उंच काठ्या व पालख्यांचे रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत सहाणेवर आगमन झाले। रात्रभर सुरू असलेल्या या उत्सवात हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवण्याला पाहायला मिळाली। या उत्सवाबाबत माहिती देताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव भागोजी महाडिक म्हणाले की काळभैरवनाथ देवावर भाविकांची अलोट श्रद्धा आहे। 71 वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात साजरी होत आहे। या उत्सवासाठी सुरत, बडोदा, मुंबई, पुणे, सातारा आणि रत्नागिरी येथून भाविक खास दर्शनासाठी येतात। या जत्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पंचक्रोशीतील पालख्यांचा सहभाग। यंदा 6 काठी पालख्या आणि 2 भक्त पालख्या अशा एकूण 8 काठी पालख्यांचा भव्य सोहळा पार पडला। संपूर्ण गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळे हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेली ही परंपरा आजही पोलादपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे। श्री काळभैरवनाथाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।